सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सध्याची वेळ मोठी गोंधळलेली आहे। 2025 मध्ये सोन्याने सर्वांना मालामाल केलं, पण आता परिस्थिती वेगाने बदलत आहे। जानेवारी 2026 मध्ये ज्या सोन्याने 1,80,000चा टप्पा पार केला होता, तेच सोने आता 13 ते 14% घसरले आहे। पण खरी खळबळ उडाली आहे ती रशियाच्या एका निर्णयामुळे। काय आहे तो निर्णय? सोन्याचे भाव खरोखर 1,00,000च्या खाली येणार का? जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मागच्या काही काळात सोन्याची ही धावती रॅली ऐतिहासिकच ठरली। जानेवारी 2026 मध्ये MCX वर सोने 1,80,779 प्रति 10 ग्रॅम होते। आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने $5,626 प्रति औंस होते। पण अवघ्या काही आठवड्यातच हे चित्र पलटले आणि सध्या सोने 1,56,200च्या आसपास ट्रेड करत आहे। म्हणजेच उच्चांकापासून सुमारे 24,000 पेक्षाही जास्त घसरण मिळाली। आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये 10%हूनही अधिकची घसरण झाली आहे। पण ही तर फक्त सुरुवात आहे का? या घसरणीमागील सर्वात मोठं कारण रशियातून बाहेर येताना दिसतंय। रशियातील ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार रशिया पुन्हा एकदा अमेरिकी डॉलरमध्ये ट्रेड सेटलमेंट करण्याचा विचार करत आहे। आता तुम्ही म्हणाल, यात विशेष काय? तर गेल्या काही वर्षांपासून ब्रिक्स देश म्हणजेच भारत, रशिया, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका आणि अन्य देश डॉलरचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करत होते। यालाच डी-डॉलरायझेशन असं म्हटलं जातं। जर रशिया पुन्हा डॉलरकडे वळाला तर ही मोहीम कमकुवत होईल। डॉलर मजबूत झाला की नैसर्गिकरित्या सोन्याचे भाव खाली येतात। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सेंट्रल बँका। 2020 ते 24 दरम्यान जगभरात एवढं सोनं विकलं गेलं की त्यापैकी 50% पेक्षा जास्त खरेदी सेंट्रल बँकांनी केली होती। सुरक्षित गुंतवणूक म्हणून बँका सोन्याचा साठा करत होत्या, पण रशियाने डॉलर स्वीकारला आणि भूराजकीय तणाव कमी झाला तर या बँका सोन्याची खरेदी थांबवू शकतात किंवा आपल्याकडचे सोने विकून नफा वसुली म्हणजे प्रॉफिट बुकिंग करू शकतात। बँकांनी विक्री सुरू केली तर सोन्याचे भाव कोसळायला वेळ लागणार नाही। काही तज्ञांच्या मते 2027 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोने $3,000 प्रति औंस पर्यंत खाली येऊ शकते। जर हे घडलं तर भारतीय बाजारात सोन्याचे भाव 90,000 ते 1,00,000 प्रति 10 ग्रॅमच्या दरम्यान स्थिरावू शकतात। म्हणजे आजच्या किमतीपेक्षा 50 ते 60,000 रुपयांची घसरण शक्यता आहे। मग आता गुंतवणूकदारांनी घाबरून जावे का? तर नाही। इतिहास सांगतो की आर्थिक अनिश्चिततेमध्ये सोने नेहमी सेफ हेवन ठरते। मात्र 2008च्या आर्थिक संकटाचा अनुभव पाहता दीर्घकालीन बँकांसाठी बॉन्ड सुद्धा एक सुरक्षित पर्याय असू शकतात। जर तुम्ही सोन्यात नवीन गुंतवणूक करणार असाल तर घाई करू नका। मार्केटला थोडंसं स्थिर होऊ द्या। सोन्यात गुंतवणूक करताना नेहमी डॉलर कॉस्ट ॲव्हरेजिंग म्हणजेच टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याची रणनीती वापरा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं।